राम राम मित्रांनो, तर मिराईचा ऑफिशियल ट्रेलर आलाय, तर चला त्याची रिॲक्शन करूयात. ये प्रलय सभी ग्रंथों तक पहुंचने वाली है। उसे रोकने के लिए तुम्हें मिराई पहुंचना होगा। तुम जिस आदमी और एड्रेस को ढूंढ रही हो वो मैं नहीं। क्या कुछ भी तुम्हारा नहीं है भाई, सारा कर्जे में। आज तुम्हारे पास, कल मेरे पास। तुम अनजान होकर भी कई लोगों के लिए खड़े रहे, अब जो तुम पर भरोसा करते हैं उनके लिए खड़े रहो। आखिर हुआ क्या है? मेरा अतीत तारा है, मेरा वर्तमान कल्पनीय है। नवग्रंथों से मिल गए तो पवित्र गंगा में रक्त बहेगा। तुम्हारा पहुंचने का पहला लक्ष्य प्रभु श्री राम के समय त्रेता युग में अस्तित्व में आया हुआ आयुध। जिस दुनिया ने मुझे देखा नहीं उसे मुझ पर भरोसा है। जो माँ मेरे साथ नहीं है उसे भी मुझ पर भरोसा है। अब मुझे खुद पर भरोसा करना होगा। अहम रणसिद्धम जय त्रेया। वयम रणसिद्धम। यही है इतिहास, यही है भविष्य। यही है मिराई। मिराई मिराई इस महाकार्य को पूरा करने के लिए तुम्हारी शक्ति के साथ तुम्हें एक मदद की आवश्यकता होगी। नेहमीसारखं मी स्पीचलेस झालोय एखादा ट्रेलर बघून. आणि खरंच खरंच प्रॉपर गुजबम्स होते. मी हे मागच्या पण काही ट्रेलर्स बघून बोललो होतो. खरंच प्रॉपर गुजबम्स आले. हा ट्रेलर बघताना तर प्रॉपर गुजबम्स आले. भाई खरंच आपला इंडियन सिनेमा आहे ना, खूप खतरनाक लेवल अप करतोय. मग तो मराठी असो, तमिळ, तेलुगू, अजून कोणत्या पण भाषेतला असो ना, प्रत्येक भाषेतला सिनेमा हा आहे ना लेवल अप करतोय. येणाऱ्या काही म्हणजे येणारे काही पिक्चर्स आहेत किंवा आता आलेत काही किंवा अजून येणारे पिक्चर्स आहेत, हे प्रत्येक पिक्चर्स दाखवून देत आहेत की इंडियन सिनेमा आहे ना आता हॉलिवूडला पण तोड देणार आहे आणि देतोय. हा 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 ट्रेलर झाला. त्याच्यानंतर परत आता नुकताच लोखा म्हणून एक पिक्चर आलाय, किंवा परत आपलं रामायण येईल किंवा अजून बाकीचे वेगवेगळ्या जॉनरांमधले, नॉट जस्ट मायथॉलॉजिकल किंवा आपल्या इतिहासाशी रिलेटेड, पण जे बाकीच्या पण वेगवेगळ्या जॉनर्स मधले जे पिक्चर्स आहेत ना, ते खूप भारी लेवल अप करतायत, जे हे बघून दिसतंय. आणि हा पिक्चर तर एक काहीतरी मोठा इतिहास घडवणार आहे. ही एक म्हणतोय ना की एक हा सुद्धा एक पार्ट 1 असणार आहे ऍक्च्युअली. मे बी जे पार्ट्स मधले पिक्चर येत आहेत ना सगळे, ते काही ना काहीतरी भाई त्यांचं सेपरेट युनिव्हर्स तयार करतीलच, पण काहीतरी भारी करतील. हे पिक्चर मधून मला एवढं तर कळलं की रामायणाशी रिलेटेड असणार आहे हा पिक्चर. सॉरी, ट्रेलर बघून तर हे कळलं की हा पिक्चर रामायणाशी रिलेटेड असणार आहे. प्लस त्याच्यामध्ये आय थिंक
ते 9 ग्रंथ पण म्हणलेत. सो मे बी ते अशोकाचे जे 9 माणसं होते, राजा अशोकाचे जे 9 माणसं होते, त्याच्याशी पण रिलेटेड असेल हा. भरपूर काही काही गोष्टी त्यांनी दाखवल्यात, बट ट्रेलर खूप एंगेजिंग होता आणि मजा आली ट्रेलर बघताना. म्हणजे तुम्ही माझे रिएक्शन बघून तुम्हाला कळेलच काय ट्रेलर होता काय नाही. आणि प्रॉपर गुजबम्स होते, प्रॉपर गुजबम्स. आणि होप सो की ट्रेलरनी जो हाईप दिलाय मला आता, तो सेम हाईप पिक्चर बघताना येईल. 12 सप्टेंबरला रिलीज होतोय. लेट्स सी. 12 सप्टेंबरला खूप काही होतंय. दशावतार बघायचा आहे, हा बघायचा आहे, त्याच्यानंतर डिमन स्लेअर बघायचा आहे, इन्फिनिटी कॅसल. 3-4 पिक्चर आहेत. प्रॉपर 12 सप्टेंबर इज पीक सिनेमा. 2025 मधला पीक सिनेमा असणार आहे माझ्यासाठी तरी. कारण 3 वेगवेगळ्या जॉनराज मधले 3 पिक्चर्स बघायचेत आणि त्यांचे रिव्ह्यूज द्यायचे प्लस. सो इट विल बी अन इंटरेस्टिंग वन डे. आणि लेट्स सी, बघूयात काय होतंय. बाकी तुम्हाला हा ट्रेलर कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि आपल्या अस्सल मराठी तसाच ॲनिमे, पॉप कल्चर आणि गेमिंग रिलेटेड कंटेंट बघण्यासाठी आणि त्याच्या अपडेट्स मिळवण्यासाठी बाबा मेकफुलला फॉलो नक्की करा आणि आम्हाला यूट्यूबला सबस्क्राईब जरूर करा.